नमस्कार मंडळी, मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सूर्याचं उत्तरायण आणि ही प्रसन्न सकाळ. संक्रांतीचा सण म्हणजे नात्यातला गोडवा वाढवणारा दिवस. आजची सकाळ किती शांत आणि मंगलमय आहे ना. संक्रांतीचा सण आणि आमच्या पप्पांची ही मनोभावी केलेली देवपूजा, असं वाटतंय की घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात सकारात्मकता भरली आहे. सण कोणताही असो, मोठ्यांच्या आशीर्वादानेच त्याची खरी शोभा वाढते. देवाचा आशीर्वाद आणि हा सूर्योदय मनाला खरंच खूप भारी देऊन जातो. सण म्हटला की घरातली लगबग तर आलीच. पूजेनंतर मग सुरू झाली आमची कामांची धावपळ आणि त्यात लेकरांची लुडबुड. माझी आई नेहमी म्हणते की लेकराच्या आईला पंखच फुटतात जणू. घर आवरण्यापासून ते सगळी तयारी करण्यापर्यंत वेळ कसा जातोय हे समजतच नाहीये. पण सणाचा हा उत्साह थकवा जाणवूच देत नाही. सगळी आवरावर झाली की मोर्चा वेळा स्वयंपाकघराकडे. आज आई पप्पांची एकादशी असल्यामुळे त्यांच्यासाठी फराळाचे बेत आहेत आणि आमच्यासाठी हा आमचा रोजचा साधा पण चविष्ट स्वयंपाक. सण असला तरी घरच्यांच्या सोयीनुसार सगळं जुळवून घेण्यातच खरा आनंद असतो. वाणवौसा करण्यापूर्वी ही पहा आमची छोटीशी तयारी. हळद कुंकवांनी रंगवलेली ही मातीची सुगडी, त्यात भरलेले हरभरे, गाजर, बोरं, ऊस, पेरू सगळं पाहिलं की आपल्या मातीचा आणि परंपरेचा सुगंध मनाला सुखावून जातो. स्वयंपाक आटोपला आणि आम्ही वाट पाहू लागलो ती शुभ मुहूर्ताची. आज दुपारी 3:06 वाणवौसा करण्याचा योग होता. आता वेळ होती आपल्या संस्कृतीतील एका सुंदर परंपरेची, ती म्हणजे वाणवसा. पहिल्यांदा देवाला वाणवौसा केला आणि नंतर तुळशीला वाणवौसा केला. संक्रांतीच्या या काळात सुवासिनींसाठी या विधीला एक वेगळंच महत्व असतं. सगळे विधी पार पडल्यानंतर वेळ आली ती नात्यात गोडवा जपण्याची. सुरुवातीला आईचे आणि त्यानंतर सासू सासऱ्यांचे तिळगुळ घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. शेवटी मोठ्यांचे आशीर्वाद पाठीशी असले की सण खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यासारखा वाटतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पुन्हा भेटूया अशाच एका मिनी ब्लॉग सोबत. तोपर्यंत धन्यवाद.